ओम साईराम. श्री साईबाबा त्यांच्या खऱ्या भक्तांचा अपमान सहन करीत नाही. मग ज्याने अपमान केला त्याला त्याची शिक्षा मिळतेच. श्री साईबाबा देहधारी असताना म्हाळसाबाई नावाची एक भक्त होती. तिचे कोणी नव्हते. ती वेडसर होती, पण तिची बाबांवर मनापासून श्रद्धा होती. ती बाबांवर कविता करीत असे. बाबांच्या समाधीनंतर ती द्वारकामेत बसून राहत असे आणि गावात फिरत असे. तिच्याबाबत आलेला एक अनुभव या व्हिडिओमध्ये आपणास सांगत आहे. हा अनुभव डॉक्टर हरी शिरसाट यांनी 1925 मध्ये शिर्डी संस्थानच्या मराठी भाषेच्या मासिकात दिला होता. तो त्यांच्या शब्दात आपणास सांगत आहे. अनुभव सांगण्या अगोदर आपणास विनंती आहे की आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे. डॉक्टर शिरसाट लिहितात, एकदा मी शिर्डीत श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन द्वारकामेत दर्शनाला गेलो होतो. तेथे बाबांची एक फार जुनी भक्त म्हाळसाबाई बसली होती. तिला लोक म्हाळी म्हणत असत. मला त्यावेळी तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. मी तेथे गेलो असताना तिने मला आशीर्वाद दिला आणि माझ्याकडे पैसे मागितले. मी तिला काही पैसे दिले असता तिने अजून मागितले. मी तिला सांगितले की मी उद्या घरी जाताना अजून पैसे देईन. दुसऱ्या दिवशी मी घरी जाताना टांग्यामध्ये बसलो असता तेथे म्हाळी आली आणि पैसे मागू लागली. मी जायच्या गडबडीत होतो आणि काल तिला निघताना पैसे देतो म्हटलेले मी विसरून गेलो होतो. त्यामुळे तिच्या पैसे मागण्याचा मला राग आला आणि मी म्हटले, तीनदा पैसे कसले मागतेस असे म्हटले आणि टांगेवाल्याला टांगा पुढे नेण्यास सांगितले. टांगा नजरेआड होईपर्यंत म्हाळी माझ्याकडे पाहत राहिली होती. मला तिच्याबद्दल काहीच माहिती नसल्याने मी तिचा जास्त विचार केला नाही. माझा टांगा कोपरगावपर्यंत जाणार होता. तेथून मला स्टेशनवर जाण्यासाठी दुसरा टांगा करावा लागणार होता. मी कोपरगावमध्ये उतरून दुसरा टांगा मिळतो का ते पाहत तेथेच उभा राहिलो. रात्रीचे 12 वाजले होते. मला स्टेशनपर्यंत जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला. 4 वाजता रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. मनात विचार आला की आजपर्यंत शिर्डीहून घरी जाताना एवढा कधी त्रास झाला नाही. मग यावेळी एवढा त्रास झाला म्हणजे नक्कीच सेवेत काहीतरी कमतरता राहिली असावी. मी पुष्कळ विचार केला, पण कोणती चूक झाली तेच कळत नव्हते. रेल्वे आली तरी मला त्यात बसायला जागा मिळाली नाही. शेवटी गाडी निघण्या अगोदर मी सेकंड क्लास डब्यात जाऊन बसलो. गाडी सुटली आणि जेव्हा ती मनमाड स्टेशनवर पोहोचली तेव्हा तेथे तिकीट चेकर आमच्या डब्यात आला. तो सर्वांचे तिकीट तपासू लागला. माझ्याकडे सेकंड क्लासचे तिकीट नसल्याने मी खूप घाबरलो. मी बाबांच्या धावा करू लागलो. सेवेत काही चूक झाली असल्यास माफ करण्यास सांगितले. बाबांनी माझी प्रार्थना ऐकली आणि त्या तिकीट चेकरने सर्वांची तिकीट तपासली, पण मला त्याने काही न विचारता स्टेशनवर तो उतरून गेला. मग मला वाटू लागले की आपली नक्कीच काहीतरी चूक झाली आहे, पण कोणती तेच समजेना. त्याचवेळी माझ्या शेजारी एक प्रवासी येऊन बसले. ते त्याच दिवशी शिर्डीहून निघाले होते. त्यांचे नाव पुरुषोत्तम बिहारीलाल व्यास. शिर्डीची गोष्ट निघताच त्यांनी आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, मी आजच शिर्डीहून निघालो. निघतेवेळी मला म्हाळी नावाची वेडसर बाई भेटली. ती माझ्याकडे पैसे मागू लागली. तिचे सर्व कपडे मळलेले आणि घाण झाले होते. कपड्यांना दुर्गंध येत होता. तरी मी तिला पैसे दिले आणि तिने मला आशीर्वाद देऊन ती परत जाऊ लागली. तेव्हा अचानक वारा सुटला आणि तिच्या कपड्यातून सुगंधित मोगऱ्याचा वास आला. त्या वासाने मन प्रसन्न झाले आणि नकळत डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. हे ऐकून मला आदल्या दिवशीची आठवण झाली. आपण त्याच म्हाळसाबाईने पैसे मागितले असता तिच्यावर रागवलो होतो याची आठवण झाली. मी केलेल्या कृतीमुळे मला कधी नाही इतका प्रवासात त्रास झाला होता. बाबांनी मला चूक दाखवून दिली. त्यासाठी त्यांनी व्यास यांना त्याच डब्यात माझ्या शेजारी बसण्याची प्रेरणा दिली. तसेच म्हाळीचा अनुभव सांगण्यास लावला. ही बाबांची लीला पाहून माझ्या डोळ्यात पाणी उभे राहिले. बाबा प्रेमळ भक्तीचे भुकेले आहेत. जे खरी भक्ती करतात त्यांच्यावर बाबांचे प्रेम असते. मग तो गरीब असो अथवा श्रीमंत. बाबांजवळ कोणताही भेदभाव नसतो. मग अशा भक्तांचे कोणी मन दुखावले तर बाबा त्यांना शिक्षा करतात. म्हणून बाबांनी मला असा प्रवास घडवला आणि मनापासून माफी मागितल्यावर माझी चूक दाखवून दिली. ही बाबांची अगाध लीला आहे. जय साईराम. साई भक्तांनो, प्रत्येक भक्त आपापल्या परीने साईबाबांची भक्ती सेवा करीत असतो. बाबा ती स्वीकारित असतात. मग त्या सेवेला कोणी नावे ठेवू नये. अनेक भक्त आरती पूजा करतात. शिर्डीला नियमित जातात.
पालखीबरोबर पायी शिर्डीला जातात, साईचरित्र वाचतात, नामस्मरण करतात, साई अनुभव कथन करतात. प्रत्येकजण जशी जमेल तशी साई सेवा करीत असतात. अशा कोणालाही नावे ठेवू नये. म्हाळसा शिर्डीत राहणारी वेडसर बाई होती. तिचे कोणी नव्हते, फक्त बाबांच्या आधारावरती जगत होती. ती श्री साईबाबांवर कविता रचून म्हणत असे. त्या कविता आजही काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील काही कविता प्रमोद अहेर लिखित शिर्डी गॅझेटियरमध्ये सुद्धा छापल्या आहेत. म्हणून श्री साई सेवेत असणाऱ्या भक्तांचा कधी अपमान करू नये. ते बाबांना आवडत नाही. जय साईराम. यापुढे असेच अद्भुत अनुभव आपणास सांगण्यात येतील. आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे. जय साईराम.